श्रोती केला होता प्रश्न. सावध होऊन विचक्षण परिसोन आता. श्री समर्थ म्हणतात की मागे हरिकथेचे लक्षण काय असा प्रश्न श्रोत्यांनी केला होता. तरी जाणत्यांनी सावध होऊन त्याचे उत्तर आता ऐकावे. हरिकथा कैसी करावी, रंगे कैसे भरावी. जेने पाविजे पदवी, रघुनाथ कृपेची. हरिकथा कशा प्रकारे करावी, तिच्यात रंग कसा भरावा, की ज्या योगे रघुनाथाच्या कृपेस पात्र होता येते. सोने आणि परिमळे, युक्षदंडा लागती फळे. गौल्य माधुर्य रसाळे, तरी ते अपूर्वता. सोन्याला सुगंध आला आणि उसाला गोड मधुर रसाळ फळे लागली तर जी अपूर्वता ठरेल. तैसा हरिदास आणि विरक्त, ज्ञाता आणि प्रेमळ भक्त. व्युत्पन्न आणि वादरहित, तरी हेही अपूर्वता. त्याप्रमाणे हरिदास असून विरक्त, ज्ञानी असून प्रेमळ, भक्त आणि व्युत्पन्न असून जर ती व्यक्ती वादरहित असेल तर तीही अपूर्वताच होय. रागज्ञानी, ताळज्ञानी, सकळ कळा ब्रह्मज्ञानी. निराभिमाने वर्ते जनी, तैरी स्वपूर्वता. रागाचे तालाचे उत्तम ज्ञान असणारा, सर्व कलांचे उत्तम ज्ञान असून जो ब्रह्मज्ञानी असूनही लोकांच्यात अत्यंत निर्भिमानाने वागतो तो कीर्तनकार अपूर्वच म्हणावा. मच्छर नाही जयासी, जो अत्यंत प्रिये सज्जनासी. चतुरांग जाणे मानसी, अंतरनिष्ठ. ज्याच्या मनात जराही मत्सर नाही, जो सज्जनांना अत्यंत प्रिय आहे, जो चतुरस्त्र असून अंतर्यामी ब्रह्मनिष्ठ आहे, असा कीर्तनकार उत्तम होय. जयंत्यादिके नाना पर्वे, तीर्थे क्षेत्रे जे अपूर्वे. जेथे वसिजे देवाधिदेवे, सामर्थ्य रूपे. जयंती, पुण्यतिथी इत्यादी पर्व काळात तसेच अपूर्व अशा तीर्थक्षेत्रांच्या ठिकाणी सामर्थ्य रूपाने देवाधिदेवाचे अस्तित्व असते. तया तीर्था ते जे न मानिती, शब्दज्ञाने मिथ्या म्हणती. तया पामरा श्रीपती, जोडेल कैचा. जे अशा तीर्थांना मानित नाहीत, शब्दज्ञानाने मिथ्या म्हणतात, अशा पामरांना भगवंतांची प्राप्ती कशी होईल. निर्गुण नेले संदेहाने, सगुण नेले ब्रह्मज्ञाने. दोहीकडे अभिमाने, वोस केले. निर्गुणाचे अनुभवजन्य निस्संदेह ज्ञान नाही, केवळ शाब्दिक ब्रह्मज्ञानामुळे सगुणावर श्रद्धा नाही. याप्रमाणे अभिमानामुळे ना निर्गुणाची प्राप्ती ना सगुणाची प्राप्ती अशी स्थिती होऊन दोन्ही दृष्ट्या ते वाया जातात. पुढे असता सगुण मूर्ती, निर्गुण कथा जे करीती. प्रतिपादून उच्छेदिती, तेची पडत मूर्ख. जे कीर्तनकार सगुण मूर्ती पुढे असताना कथेत निर्गुणाचे प्रतिपादन करून सगुणाचे खंडन करतात, ते पडत मूर्ख जाणावेत. ऐसी न कीजिए हरी कथा, अंतर पडे अभय पंथा. परीस लक्षणे आता हरी कथेची. म्हणून अशा प्रकारे हरिकथा करू नये, कारण सगुण निर्गुण यापैकी कुठलेच त्या योगे साध्य होत नाही. आता उत्तम हरिकथेचे लक्षणे श्रोत्यांनी ऐकावीत. सगुण मूर्ती पुढे भावे, करुणा कीर्तन करावे. नाना ध्याने वर्णावे, प्रताप कीर्तिते. सगुण मूर्तीपुढे भक्तिभावाने करुण रस प्रधान भावपूर्ण कीर्तन करावे. कीर्तनात भगवंताच्या विविध रूपांच्या ध्यानाचे, त्याच्या प्रतापाचे, कीर्तीचे वर्णन करावे. ऐसे गाता स्वभावे, रसाळ कथा ओढवे. सर्वांतरी हे लावे, प्रेम सुख. अशा प्रकारे
भगवंताचे गुणवर्णन केल्याने स्वाभाविकच कथेत अधिकाधिक रस उत्पन्न होऊन सर्व श्रोत्यांच्या अंतःकरणात भगवंतासंबंधी प्रेमसुख उचंबळून येते. कथा रचायाची खूण, सगुणी नानावे निर्गुण. न बोलावे दोष गुण, पुढीलांचे कदा. उत्तम कथा करायची असेल तर सगुणांच्या कथेत मध्येच निर्गुणाचे प्रतिपादन करू नये. तसेच पुढे बसलेल्या श्रोत्यांच्या गुणदोषांचे वर्णन करू नये. देवाचे वर्णावे वैभव, नाना प्रकारे महत्व. सगुणी ठेवूनिया भाव, हरी कथा करावी. सगुणाच्या ठिकाणी भाव ठेवून देवाच्या वैभवाचे व महात्म्याचे नाना प्रकारे वर्णन हरिकथेत करावे. लाज सांडून जनाची, आस्था सांडून धनाची. नीच नवी कीर्तनाची, आवडी धरावी. लोकांची लाज भीड न धरता आणि द्रव्याची अपेक्षा न करता कीर्तनाची नित्य नवी आवड धरावी. नित्य नवीन आख्याने रंगवावीत. नम्र होऊन राजांगणी, निशंक जावे लोटांगणी. करताळिका नृत्यवाणी, नाम घोषे गर्जावे. नम्रतेने देवळातील सभामंडपात निशंकपणे देवापुढे लोटांगण घालावे. हातांनी टाळी वाजवत आणि मुखाने नामघोष करीत नाचावे. एकाची कीर्ती एका पुढे, वर्णिता साहित्य न पडे. म्हणून या निवाडे, जेथील तेथे. ज्या देवापुढे कीर्तन करायचे असेल त्याच देवाचे चरित्र, कीर्ती यांचे वर्णन कीर्तनात करावे. तेथे दुसऱ्या देवाची कीर्ती गाऊ नये. जे जेथे योग्य असेल त्याचीच निवड करावी. मूर्ती नसता जगुण, श्रवणी बैसले साधुजन. तरी अद्वैत निरूपण, अवश्य करावे. समजा जर कीर्तन करताना समोर सगुण मूर्ती नसेल आणि श्रवणास अधिकारी श्रोते असे साधू सज्जन बसलेले असतील तर अद्वैताचे निरूपण अवश्य करावे. नाही मूर्ती नाही सज्जन, श्रवणी बैसले भाविक जण. तरी करावे कीर्तन, प्रस्ताविक वैराग्य. समोर सगुण मूर्ती नसेल, अधिकारी साधू सज्जन श्रोते नसतील आणि सर्वसाधारण भाविक लोक श्रवणासाठी बसलेले असतील तर परमार्थाची प्रस्तावनाच जणू असे जे वैराग्य, त्याचे महत्त्व कीर्तनात वर्णन करावे. शृंगारिक नवरसिक, यामध्ये सांडावे एक. स्त्रियादिकांचे कौतुक, वर्णू नये की. समजा कीर्तनात नवरसांचे वर्णन करावे लागले तरी त्यातील शृंगार रसाच्या वर्णात स्त्रियांच्या सौंदर्याचे, हावभावांचे कौतुकाने वर्णन करू नये. लावण्य स्त्रियांचे वर्णिता, विकार बाधीचे तत्वता. धारिष्ठापासून श्रोता, चळे तत्काळ. स्त्रियांच्या लावण्याचे वर्णन केल्याने श्रोत्यांच्या मनात कामविकार निर्माण होतो. त्यामुळे तत्काळ ते आपल्या धैर्यापासून चळतात. म्हणून ते तजावे, जे बाधक साधका स्वभावे. घेता अंतरी ठसावे, ध्यान स्त्रियांचे. म्हणून ते गाळावे, ज्या योगे स्त्रियांचे ध्यान श्रोत्यांच्या मनी ठसेल असे साधकांना जे अत्यंत बाधक आहे असे वर्णन कीर्तनकाराने करू नये. लावण्य स्त्रियांचे ध्यान, कामाकार झाले मन. कैचे आठवेल ध्यान, ईश्वराचे. स्त्रियांच्या लावण्याचे ध्यान लागून जर श्रोता वक्ता याचे मनात कामविकार उत्पन्न झाला तर त्यांना ईश्वराचे ध्यान करणे असे शक्य होईल. स्त्री वर्णिता सुखावला, लावण्याचे भरी भरला. तो स्वये जाणावा चेवला, ईश्वरापासूनी. जो कीर्तनकार स्त्रियांचे वर्णन करताना सुखावतो
त्यांच्या लावण्याच्या भरीस पडतो, तो स्वतःही ईश्वरापासून दुरावला आहे असे म्हणावे. हरिकथेसी भाव बळे, गेला रंग तो तुंबळे. निमिष्य एक जरी आकळे, ध्यानी परमात्मा. हरिकथा करीत असता वक्ता जर एक क्षणभर जरी परमात्म्याच्या ध्यानात मग्न झाला, तरी हरिकथेच्या पूर्वी ओसरलेला रंग भावभक्तीच्या बळाने उचंबळून येतो. ध्यानी गुंतले मन, कैचे आठवेल जन. निशंक निर्लज्ज कीर्तन, करिता रंग माझे. परमात्म्याच्या ध्यानात मन गुंग झाल्याने समोर लोक बसलेले आहेत हे स्मरण सुद्धा त्याला राहत नाही आणि प्रेमामुळे तो निशंक निर्लज्ज होऊन कीर्तन करू लागला की रंग भरतो. राग ज्ञान ताळ ज्ञान, स्वर ज्ञानेसी व्युत्पन्न. अर्थान्वयाचे कीर्तन, करू जाणे. एखाद्या कीर्तनकाराला उत्तम राग ज्ञान असते, ताल ज्ञान असते, स्वर ज्ञान असते. तो विद्वानही असतो आणि अन्वय अर्थ यांचा समन्वय करून तो उत्तम कीर्तन करतो. 56 भाषा नाना कळा, कंठ माधुर्य कोकिळा. परी तो भक्ती मार्ग वेगळा, भक्ती जाणती. जगात अनेक भाषा आहेत. एखाद्या कीर्तनकाराला अनेक भाषा येत असतात. त्याच्या अंगी नाना कळा असतात. कोकिळेसारखे कंठमाधुर्यही असते. पण भक्तिमार्ग हा यापेक्षा वेगळाच आहे. जे भक्त असतात तेच त्यास जाणू शकतात. भक्तास देवाचे ध्यान, देवा वाचून नेणे अन्न. कळावंताचे जे मन, ते कळाकार झाले. भक्ताला फक्त देवाचेच ध्यान असते. देवा वाचून अन्य तो काहीही जाणत नाही, अथवा देवाशिवाय इतर काही म्हणजे अन्नही त्याला आठवत नाही. जो कलाकार असतो त्याचे मन कलाकार होय. श्रीहरिविण जे कळा, तेची जाणावे अवकळा. देवा सांडून वेगळा, प्रत्यक्ष पडिला. भगवंता वाचून जो कळा, ती कळा नसून अवकळा असते. एखादा कलाकार कलेमुळे देवाला विसरून वेगळा पडतो हे प्रत्यक्ष दिसून येते. सर्पी वेढिले चंदनासी, निधाना आड विवसी. नाना कळा देवासी, आड तैस्या. चंदनाला सर्पाने वेढावे किंवा पुरलेल्या द्रव्याच्या लाभाच्या आड पिशाच्य अथवा हडळ येते, तशा देवाच्या प्राप्तीच्या आड कधी कधी अनेक कला येतात. सांडून देव सर्वज्ञ, नादामध्ये व्हावे मग्न. ते प्रत्यक्ष विघ्न, आडवे आले. सर्वज्ञ देवाला सोडून नादामध्ये जर मन मग्न झाले, तर ते भगवत प्राप्तीच्या आड आलेले प्रत्यक्ष विघ्नच समजावे. एक मन गुंतले स्वरी, कोणे चिंतावा श्रीहरी. बळेची धरुनिया चोरी, शुश्रूषा घेतली. माणसाला मन तर एकच आहे. ते जर स्वरातच गुंतून पडले तर श्रीहरींचे ध्यान कोण करेल? एखाद्या चोराने एखाद्या माणसाला बळेच धरून न्यावे आणि त्याच्याकडून सेवा करून घ्यावी, तसेच ते घडते. करिता देवांचे दर्शन, आडवे आले राग ज्ञान. तेने धरुनिया मन, स्वरा मागे नेले. कीर्तनकार देवदर्शन घडावे म्हणून कीर्तन करू लागतो, पण त्याचे रागज्ञान त्यात विघ्नाप्रमाणे आडवे येते. ते रागज्ञान त्याच्या मनाला पकडून धरून स्वरामागे घेऊन जाते. भेटो जाता राजद्वारी, बळेची धरिला बेगारी. कळावंता तैसे परी, कळेने केली. राजाला भेटावे म्हणून राजद्वारी जाणाऱ्या माणसाला राजाच्या सेवकांनी पकडून वेठ बिगारीला लावावे. त्याप्रमाणे कलेच्या योगाने कलावंताची स्थिती होते. मन ठेवून ईश्वरी, जो कोणी हरा कथा करी. तोची ये संसारी,
धन्य जाणा. जो कोणी ईश्वराच्या ठिकाणी मन ठेवून हरिकथा करतो तो या जगात धन्य जाणावा. जयास हरिकथेची गोडी उठे नीच नवी आवडी. तयास जोडली जोडी सर्वोत्तमाची. ज्याला हरिकथेची आवड असून हरिकथेत नित्य नवी गोडी वाटते त्याने सर्वोत्तमास आपलेसे केले आहे असे जाणावे. हरिकथा मांडली जेथे सर्व सांडून धावे तेथे. आलस्य निद्रा दवडून स्वार्थे हरिकथेसी सादर. जेथे कुठे हरिकथा होत असेल तेथे आळस, निद्रा आणि स्वार्थ इत्यादी सोडून जो धाव घेतो आणि अत्यंत आदराने कथा ऐकतो. हरिभक्तांची ये घरी नीच कृत्य अंगीकारी. साहेभूत सर्वांपरी साक्षपे होय. तसेच हरिभक्ताच्या घरी कोणतेही हलके काम देखील मनापासून करतो आणि सर्व प्रकारे जाणीवपूर्वक त्यास सहाय्यभूत होतो. या नावाचा हरिदास जयासी नामे विश्वास. येथून हा समास संपूर्ण झाला. आणि ज्याचा नामावर दृढ विश्वास असतो त्याला हरिदास असे म्हणतात. श्री समर्थ असे म्हणतात की येथे हा समास पूर्ण झाला. इति श्री दासबोधे गुरु शिष्य संवादे हरिकथा लक्षण निरूपण नाम समास 5वा. इति श्री दासबोधे गुरु शिष्य संवादे हरिकथा लक्षण नाम समास 5वा समाप्त.